गुड मॉर्निंग फ्रॉम अमेरिका. आता आपण भेटलोय परत माझ्या विनी ब्लॉग थर्ड पार्टमध्ये. सो सकाळी सकाळी 7:30 वाजता मी हा व्हिडिओ बनवला आहे. बघणार सगळं वातावरण आभाळ होतं, असं वाटतं कधी पाऊस पडेल. त्यानंतर सगळी कामं आवरली आणि दुपारी 4:30-5 वाजता मी बॅकयार्डमध्ये आली. तेव्हा मला कळलं 100% आता पाऊस पडणार म्हणजे पडणार. हे सगळं आभाळ बघून मला गाणं आठवलं, काळा काळा कापूस पिंजला रे. त्यानंतर मी घरात आले आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही घरातली हीट कशी मॅनेज करतो गरम वातावरण ठेवण्यासाठी. त्यामुळे साठी एक बटन दाबतो. त्यानंतर इथे फायरप्लेस चालू होतं. हे सगळं गॅसवर आहे. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की समजावेल कधीतरी बनवून. त्यानंतर हे जे छोटे छोटे व्हेंटिलेटर्स आहेत तिथून सुद्धा गरम वाफ येते, त्यामुळे घर गरम राहतं. ते इथून आम्ही मॅनेज करतो. सो इथे आम्ही सिस्टममध्ये आता थंडी चालू आहे म्हणून हीट सिलेक्ट केलं. त्यानंतर टेम्परेचर किती हवं आहे ते सिलेक्ट करतो आणि त्यानंतर प्रत्येक व्हेंटिलेटरमधून गरम हवा यायला सुरुवात होते. कूल आम्ही जेव्हा गरमी असते तेव्हा यूज करतो फक्त. आणि मग मी बाहेर येऊन बघते तर काय पाऊस 100% पडायला सुरुवात झाली. मायराने खेळाचा चान्स मारला, त्यानंतर तिला ओरडा पण भेटला पावसात खेळल्यामुळे. आणि हे पाणी सगळं एका दिशेला वाहत जातं. प्रत्येक 7 ते 8 घरं सोडल्यानंतर तिथे छोटे छोटे होल्स असतात, तिथे पाणी वाहत जातं. त्यामुळे पाणी भरण्याचे चान्सेस कमी असतात. मस्त देवपूजा केली संध्याकाळची, घर स्वच्छ केलं, छान जेवायला पावभाजी बनवली आणि असा आता माझा सुंदर दिवस तुमच्यासोबत शेअर केला. त्यानंतर मी आमच्या घराच्या 2nd फ्लोअरवरती, पण हा मी दाखवते तो 3rd फ्लोअर आहे, तिथं जायचं कसं त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ बघावा लागेल. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.